बघ, पहिला क्वेश्चन आहे, द नोडल ॲनालिसिस इज प्रायमरीली बेस्ड ऑन द ॲप्लिकेशन ऑफ. बघा, ट्राय करा, सांगायचा प्रयत्न करा काय तर. प्रायमरीली बेस्ड ऑन नोडल ॲनालिसिस. बघा, नोडल ॲनालिसिस आणि दुसरं कोणतं आहे, मेश ॲनालिसिस. ओके, मेश ॲनालिसिसला आपण काय म्हणतो, नोडल ॲनालिसिसला काय म्हणतो, दुसरी नावं. नोडल ॲनालिसिस म्हणजे KCL आणि याला KVL. KCL किर्चॉफ्स करंट लॉ, मेश ॲनालिसिस किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. आता इथं आहे, दिसतंय आपल्याला, नोडल ॲनालिसिस इज प्रायमरीली बेस्ड ऑन KCL. आणि तुम्ही जर बघितलं KCL मध्ये जे आपण डिस्कशन करतो किंवा जे फॉर्म्युलेज इम्प्लिमेंट करतो त्याचा बेस काय आहे, ओहम्स लॉ. ठीक आहे, ओहम्स लॉ. इथं पण तसंच आहे. इथं पण जो बेस आहे, जे आपण फॉर्म्युले किंवा जे टेक्निक अप्लाय करतो त्याचा बेस ओहम्स लॉच आहे, ओहम्स लॉ. ठीक आहे, त्यानिमित्तानं ओहम्स लॉ काय आहे, ओहम्स लॉ R इज इक्वल टू V/I. हा ओहम्स लॉ आहे का, नाही. ओहम्स ज्यावेळी मी म्हणतो त्यावेळी जो त्यानं त्याच्या हातानं लिहून ठेवलेला आहे तर तो ओहम्स लॉ आहे, त्याचा स्वतःचा आहे ना. त्यामुळं ओहम्स लॉ काय आहे, I इज इक्वल टू V/R. कारण इथं R प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे, लक्षात ठेवा. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काय आहे, R. म्हणजे मोर स्पेसिफिकली प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इन ओहम्स लॉ काय, K इज इक्वल टू 1/R आहे. हे विसरू नका, याच्यावर पण एक क्वेश्चन आलेला आहे. तर तुम्ही JEEचा पेपर देणार असाल ना, तर JEEचा पेपर पण आहे. JEEच्या पेपरमध्ये हेच क्वेश्चन असतात असले. ठीक आहे, डिप्लोमा बेसिसचे जे क्वेश्चन असतात हे असे म्हणजे थोडेसे बरोबरचे क्वेश्चन असतात, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. ठीक आहे, डेप्थ गाठायची असते याचा अर्थ असा नसतो की तुम्ही जे बरोबरचे हे क्वेश्चन आहेत, बेसिक क्वेश्चन आहेत, ते सोडून तुम्ही डेप्थ गाठा, असं नाही. हा एक बेसिक क्वेश्चन त्याच्यात विचारलेला आहे आधी. ओके, मग उत्तर काय आहे, D, बोथ 1 and 2. ओहम्स लॉ आणि किर्चॉफ्स करंट लॉ, A आणि B. नोडल ॲनालिसिसमध्ये अजून जर थोडंसं एक्सप्लेन करायचं म्हटलं तर बघा, KCL मध्ये काय म्हणतो आपण की सिंपल भाषेत काय म्हणतो, जर हा नोड असेल, हा नोड पकडला तर येणारे करंट आणि जाणारे करंट यांची बेरीज काय असते, सेम. म्हणजे जर समजा I1 म्हटलं, याला I2, I3, I4, I5. इनकमिंग करंट्स इज इक्वल टू आउटगोईंग करंट्स, किंवा अल्जेब्रिक सम ऑफ करंट्स ॲट एनी नोड इज 0. ठीक आहे, मग अल्जेब्रिक सम ज्यावेळी आपण असं म्हणतो त्यावेळी त्याला साइन कन्व्हेन्शन पण तिथं समजणं महत्त्वाचं आहे. आपण जे म्हणजे आता तुम्ही माझ्याकडनं शिकलाय, त्याच्यामुळं जे साइन कन्व्हेन्शन मी फॉलो करत होतो ना, तेच फॉलो करा तुम्ही. एकच फॉलो करायचं, जरा सोपं पडतं आहे आपल्याला. मग आपण काय फॉलो करत होतो, इनकमिंग करंट्स याला आपण म्हणतो निगेटिव्ह. विसरू नका बरं का, हे इनकमिंग करंट्सला निगेटिव्ह घेत होतो आपण, आणि आउटगोईंग करंट्स पॉझिटिव्ह. इनकमिंग करंट्स निगेटिव्ह, आउटगोईंग करंट्स पॉझिटिव्ह.
त्यानंतर मेश ॲनालिसिस. मेश ॲनालिसिस म्हणजेच के व्ही एलमध्ये ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी बघा तिथं असं म्हणतो आपण इन एनी लूप दी सम ऑफ व्होल्टेजेस इन एनी क्लोज लूप इज 0. मग ज्यावेळी आपण असं म्हणतो याच्यात सम ऑफ व्होल्टेजेस, त्यावेळी मग व्होल्टेजला सुद्धा साइन कन्व्हेन्शन देणं किंवा ते लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. मग ते साइन कन्व्हेन्शन कसं तयार केलं आपण बघा. बॅटरी इथं आहे, मग बॅटरी करंट अशी डिलिव्हर करणार आहे बरोबर, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. मग साइन कन्व्हेन्शन कसं घेतलं आपण की पॉझिटिव्ह म्हणजे याला आपण काय म्हणतो लोड, याला काय म्हणतो सोर्स. आता ह्या दोन गोष्टी आल्या तर बघा तिथं पण लोड कुणाला म्हणायचं, सोर्स कुणाला म्हणायचं, या पण गोष्टी समजून घ्या. पुढच्या पॉईंटमध्ये ते पण बोलतो मी. पण इथं आपण KVL लॉ पहिला बघू. जर हा लोड असेल तर ज्या पॉईंटला करंट एंटर करतोय तो पॉईंट पॉझिटिव्ह घ्यायचा आहे. म्हणजे समजा जर मी इथं असं म्हटलं करंट इथे एंटर करतोय तर इथं पॉझिटिव्ह, इथं निगेटिव्ह, इथं पॉझिटिव्ह, इथं निगेटिव्ह, आणि इथं तर बॅटरीची पोलॅरिटी आहेच ऑलरेडी. ठीक आहे. मग जर तुम्ही याची बेरीज केली तर ही बेरीज काय आहे ती 0. त्यानंतर पुढचा पॉईंट यातला महत्त्वाचा मी काय बोलत होतो की सोर्स आणि लोड हे कुणाला म्हणायचं. मग बघा सोर्स आणि लोड. ओके. कारण इन जनरल ज्यावेळी आपण असं डेफिनेशन म्हणतो बघा, तर तुम्ही हे बघितलं असेल असं आणि तुम्हाला विचारलं हा लोड आहे का सोर्स आहे, गडबड नाही करायची अजिबात. ठीक आहे. नाही ते डब्यासारखं दिसते, नाही लोडच आहे हा. ओके. असं नाही म्हणायचं कधी. कारण जर समजा एखाद्याला कन्फ्यूज करायचं म्हटलं आपण तर असं पद्धतशीर करू शकतोय. ओके. समजा करंट असा दाखवलेला आहे. आता लोड कोण आहे, सोर्स कोण आहे असं जर म्हटलं तर अजून काय माहिती पाहिजे यात, अजून एखादी गोष्ट महत्त्वाची माहीत पाहिजे आपल्याला. काय? पोलॅरिटी माहीत पाहिजे. ठीक आहे. मग ज्यावेळी असे बॉक्स टाईपमध्ये जर नोटेशन दिले त्यांनी त्यावेळी मग पोलॅरिटी माहीत पाहिजे आपल्याला. मग समजा पोलॅरिटी मी अशी केली प्लस मायनस. आता समजा हा A आहे, हा B आहे. कोण सोर्स आहे, कोण लोड आहे? सोर्स कोण आहे, लोड कोण आहे? सांगा. सोर्स कोण आहे, लोड कोण आहे? हां बोला लवकर. बघा परीक्षा आल्याजवळ. कसं व्हायचं सांगा बरं. कसं व्हायचं? हां. जर समजा पॉझिटिव्हला करंट लीव होत असेल तर याला आपण म्हणतो सोर्स, आणि पॉझिटिव्हला करंट एंटर होत असेल, आत्ताच बोललो मी, पॉझिटिव्हला करंट एंटर होत असेल तर हा काय लोड. पॉझिटिव्हला करंट लीव होत असेल आणि पॉझिटिव्हला करंट एंटर होत असेल. पॉझिटिव्हला करंट एंटर होत असेल तर तो लोड, पॉझिटिव्हला करंट लीव होत असेल तर तो सोर्स आणि लोडच्या एकदम फंडामेंटल डेफिनेशन आहे त्या. ठीक आहे. विसरायचं नाही अजिबात विसरू नका. लय वेळा झालं डिस्कशन याच्यावर. सोर्स आणि लोड. मग हा कोण आहे माहीत नाही म्हणायचं अजून अजिबात. हां माहीत नाही. ठीक आहे. मग जर समजा आपण असं केलं, आता सांगा हा कोण आहे? सोर्स आहे. कारण हे इथं दाखवलंय मी, इथं पण दाखवू शकतो ना, कारण डायरेक्शन सेम. पॉझिटिव्हला करंट लीव व्हायला लागलाय. ठीक आहे. सोर्स आहे तो. म्हणजेच तुम्ही इथं डेफिनेशन जर लिहायची म्हटली लोड आणि सोर्सची,
source is the element where current leaves at its positive terminal. Source is a element where current leaves at its positive terminal. त्यानंतर load is a element where current enters at its positive टर्मिनल. आता याचं काउंटर स्टेटमेंट पण आहे निगेटिव्ह टर्मिनलच्या बाबतीत. तुम्ही इथं पॉझिटिव्ह टर्मिनलच्या बाबतीत शिकालाय, एक्झाममध्ये निगेटिव्ह टर्मिनलच्या बाबतीत विचारू शकतात. ठीक आहे, उचला समजलं का? निगेटिव्ह टर्मिनलच्या बाबतीत पण विचारू शकतात. हे स्टेटमेंट आहेतच. निगेटिव्ह स्टेटमेंटसाठी पण जागा ठेवा खाली एक, आणि ते नंतर घरी गेल्यावर ते लिहून ठेवा तिथं. सोर्स इज एलिमेंट वेअर करंट एंटर्स ॲट इट्स निगेटिव्ह टर्मिनल. निगेटिव्ह टर्मिनलच्या बाबतीत पण विचारू शकतात, एक्झाममध्ये क्वेश्चन विचारू शकतात. ठीक आहे, एकदम बेसिक जेई लेवलचे क्वेश्चन आहेत बघा. हे जेई आपल्या एक्झामला एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत ते. ठीक आहे, याची PDF पण मिळेल तुम्हाला, PDF पण मिळेल, डोंट वरी. हां, पुढचा क्वेश्चन आहे बघा. द इंटरनल ड्रॉप ऑफ व्होल्टेज source, the internal drop of voltage source पुढे म्हटले is independent of load current supplied, depends on internal resistance of source, does not influence the terminal voltage, does affect the EMF of source. भारी क्वेश्चन आहे ते, म्हणजे ऑप्शन भारी आहेत. क्वेश्चन ठीक आहे, ऑप्शन भारी आहेत. ऑप्शनमुळे जरा जास्त विचार करायला भाग पडतं आपल्याला. ठीक आहे, बघा ज्यावेळी सोर्स काढतो आपण, लोड. आता याला आपण काय म्हणतो, याला काय म्हणणार सांगा? प्रॅक्टिकल सोर्स. याला आपण काय म्हणतो? प्रॅक्टिकल सोर्स. ठीक आहे, हा काय असतो मग? आर इंटरनल, आणि हा व्होल्टेज सोर्स आहे. आर इंटरनलची व्हॅल्यू ज्यावेळी 0 असते त्यावेळी त्याला आपण म्हणतो आयडियल सोर्स. ओके, म्हणजे तुम्ही खाली लिहून ठेवतो. If R internal is equal to 0, then it is ideal source. ओके, आत्ता तरी प्रॅक्टिकलच आहे तो.
ओके. मग बघा, द इंटरनल ड्रॉप ऑफ व्होल्टेज सोर्स इज इंडिपेंडंट ऑफ लोड करंट सप्लाइड. आता हा लोड करंट असणार आहे इथं, बरोबर, IL. आता डिपेंड असणार आहे लोड करंटवर. लोड करंट जर वाढला तर ड्रॉप वाढणार आहे इथला. इंटरनल ड्रॉप म्हणजे हा आहे. म्हणजे बघा, याला जर दाखवायचं म्हटलं आपण तर हे असं दाखवू शकतो. बघा, तर V इंटरनल, V इंटरनल, ठीक आहे, इंटरनल ड्रॉप. तर इथं काय लक्षात येते, इंटरनल ड्रॉप डिपेंड ऑन करंट सप्लाइड, लोड करंट सप्लाइड. ओके, इंटरनल ड्रॉप डिपेंड ऑन लोड करंट सप्लाइड. यस. तुम्ही इकडे बसा, नाही तर म्हणजे हां तुम्हाला दिसेल. इंटरनल ड्रॉप ऑफ व्होल्टेज सोर्स, ऑप्शन बघा फार चांगले आहेत, ठीक आहे. इज इंडिपेंडंट ऑफ लोड करंट, नाही, डिपेंड ऑन लोड करंट. कारण इंटरनल ड्रॉप, जर लोड करंट वाढला तर इथनं करंट वाढला तर V इज इक्वल टू IR, ड्रॉप वाढणार आहे. मग काय, हे चूक आहे. डिपेंड ऑन पाहिजे, डिपेंड ऑन लोड करंट सप्लाइड. त्यानंतर B बघा, डिपेंड्स अपॉन इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सोर्स. येस, डिपेंड्स अपॉन इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सोर्स. V internal इज इक्वल टू R internal इंटू लोड करंट. त्यानंतर डज नॉट इन्फ्लुअन्स टर्मिनल व्होल्टेज, नाही, हे टर्मिनल व्होल्टेज आहे इथलं. इट इन्फ्लुअन्स टर्मिनल व्होल्टेज, टर्मिनल व्होल्टेज ड्रॉप होतोय, लक्षात घ्या. बिकॉज ऑफ R internal इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सोर्स, याला आपण काय म्हणले, इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सोर्स. बिकॉज ऑफ R इंटरनल, V L च्या ऐवजी VT म्हणू, याला VT म्हणूया. VT म्हणजे टर्मिनल व्होल्टेज, VT म्हणजे टर्मिनल व्होल्टेज ड्रॉप्स. टर्मिनल व्होल्टेज ड्रॉप म्हणजे इन्फ्लुअन्स होतोय बरं का. डज नॉट म्हणले तिथं, डज इन्फ्लुअन्स टर्मिनल व्होल्टेज. आणि डी ऑप्शन आहे, डज अफेक्ट दी EMF ऑफ सोर्स. आता EMF ऑफ सोर्सला अफेक्ट होत नाही. EMF ऑफ सोर्स म्हणजे बघा हा आहे, इथं असणार आहे, त्याच्याशी काय देणं घेणं नाही आहे, ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं आधीच्या लेक्चरला, EMF आणि पोटेन्शियल डिफरन्स मधलं, EMF आणि पोटेन्शियल मधला डिफरन्स, EMF आणि पोटेन्शियल डिफरन्स मधला डिफरन्स, ठीक आहे. तर कसा आहे तो डिफरन्स, तो EMF म्हणजे अमाउंट ऑफ वर्क डन बाय गिविंग एनर्जी टू 1 कुलम्ब ऑफ चार्ज, किंवा चार्जला एनर्जी देण्यापाठीमागं जे वर्क डन होत आहे त्याला आपण काय म्हणतो, EMF. आणि पोटेन्शियल डिफरन्स कशाला म्हणतो, पोटेन्शियल डिफरन्स
जिथं एनर्जी बाहेर पडते. ठीक आहे. 1 coulomb ऑफ चार्ज गिवन आउट द अमाऊंट ऑफ जूल वर्क. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे लोडच्या इथं जे व्होल्टेज तयार होणार आहे त्याला आपण म्हणतो पोटेन्शियल डिफरन्स. आणि ज्याच्यामुळं चार्ज फ्लो होणार आहे, ज्या फोर्समुळं चार्ज फ्लो होणार आहे त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, EMF. एकदम फंडामेंटल डिफरन्स आहे त्याचा. पुढचा क्वेश्चन, व्होल्टेज वेव्हफॉर्म इज अप्लाइड आणि विचारले करंट थ्रू इंडक्टर. तर पहिल्या याचे जे इक्वेशन्स आहेत ते इक्वेशन्स आपल्याला माहीत पाहिजेत. म्हणजे बघा, आपण असं म्हणू, एलिमेंट्स त्यानंतर व्होल्टेज इक्वेशन्स आणि करंट इक्वेशन्स. ओके. पूर्ण सिलेक्ट झालं. ओके, हे घेतल्यापासून हे नवीन नवीन फॅन्सी आयटम तयार व्हायला लागले असतं काय तर. बघा, जरा बरं वाटतं असं. एलिमेंट्स पहिला आपला रेजिस्टन्स RL आणि C. व्होल्टेज इक्वेशन V इज इक्वल टू IR, I इज इक्वल टू V बाय R. याचे करंट इक्वेशन आणि व्होल्टेज इक्वेशन. इंडक्टरच्या बाबतीत बघा, इंडक्टर व्होल्टेज इक्वेशन VL इज इक्वल टू L di ऑफ t बाय dt. हे विसरू नका. व्होल्टेज इक्वेशन di ऑफ t बाय dt. ते I ऑफ t लिहायला म्हणजे आपण टाळाटाळ करतोय, ते महत्त्वाचं आहे तिथं. कारण करंटचं इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू टाईम पाहिजे त्यावेळी. आणि करंट इक्वेशन I ऑफ t इज इक्वल टू 1/L इंटिग्रेशन VL ऑफ t dt. VL ऑफ t dt. त्यात इथं महत्त्वाचा पॉईंट कोणता आहे, VL म्हणजे इंडक्टरच्या अक्रॉस व्होल्टेज पाहिजे, इंडक्टरच्या अक्रॉस व्होल्टेज पाहिजे. ठीक आहे. हे छोटे छोटे पॉईंट असतात असे, जे नंतर म्हणजे सुरुवातीला आपण जरा कानडोळा केला त्याच्याकडं तर लॉंग टर्ममध्ये आपल्याला जरा दमवतात मग ते. त्यानंतर कपॅसिटरमध्ये व्होल्टेज इक्वेशन बघा, VC ऑफ t 1/C इंटिग्रेशन IC ऑफ t dt. आणि IC ऑफ t इज इक्वल टू C d IC of t is equal to C dVC of t by dt. हे इक्वेशन्स आहे. मग आता विचारले काय, व्होल्टेज वेव्हफॉर्म V of t इज अप्लाइड अक्रॉस 1 हेनरी इंडक्टर. करंट विचारलाय बघा. इंडक्टर म्हटले
करंट विचारलंय. हे कुठं आलं? इंडक्टर म्हणलाय, करंट विचारलंय. बघा हे इक्वेशन वापरायचं. आय ऑफ टी इज इक्वल टू 1/L इंटिग्रेशन व्ही एल ऑफ टी डी टी. हे व्ही एल आहे बरं का. व्ही एल ऑफ टी डी टी. मग एलची व्हॅल्यू 1 हेनरी आहे आणि व्ही एल ऑफ टी दिलेला आहे 12 टी स्क्वेअर. 12 टी स्क्वेअर. मग बघा आय ऑफ टी इज इक्वल टू 1/1 इंटिग्रेशन 12 टी स्क्वेअर टी टी. 12 बाहेर घेऊ, टी स्क्वेअरचं इंटिग्रेशन टी क्यूब बाय 3 डी टी. टी क्यूब बाय 3 म्हणजेच बघा किती येते 4 टी क्यूब. 4 टी क्यूब. ठीक आहे. डी. तुम्ही याला इंटिग्रेशनच्या टर्ममध्ये पण मॉडेल करू शकता बरं का. हे बघा याला इंडक्टर फॉर टी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 म्हणजे तुम्ही 0 टू टी असं म्हणू शकता. 0 टू टी यात इंटिग्रेशन घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. 0 टू टी. इथं डी टी येणार नाही परत. असं कसं? ओके. बंद करू का फॅन? तिथं आवाज येतोय परत, तुम्हालाच त्रास होईल ती व्हिडिओ ऐकायला. ओके. तर हे असं आहे. पुढचा क्वेश्चन. 2 incandescent light bulbs वाटलं नाही. 2 incandescent light bulbs 40 watt and 60 watt rating are connected in series across the mains. Connected in series across the mains. Yes, correct. 2 incandescent light bulbs 40 watt and 60 watt are connected in series. Series मध्ये म्हटलं तर बघा त्यासाठी मी एक पॉईंट सांगितलेला. मी टिक मार्क करते का पाठीमागच्या पॉईंट? आता इथं हे आन्सर आहे. ओके. हां इथं काय पॉईंट आहे हा बघा. ज्यावेळी सिरीजमध्ये असतो आपण कनेक्शन करतो. सिरीज कनेक्शनमध्ये लो वॅटेज बल्ब ग्लोज ब्राइटर. सिरीजमध्ये सिरीज कनेक्शनमध्ये लो वॅटेज बल्ब ग्लोज ब्राइटर आणि पॅरललमध्ये
ऑब्वियसली हाय वॅटेज बल्ब क्लोज ब्राइटर. त्याचं डेरिवेशन जरी गेलो आपण तरी पण तेच येतं आन्सर. सिरीजमध्ये काय म्हणतो आपण, डेरिवेशन थ्रू गेलो आपण तर सर्किट करंट इज नियरर टू रेटेड करंट ऑफ लो wattage bulb. Circuit current is nearer to rated current of low wattage bulb. Circuit current is nearer to rated current of low wattage bulb. हे आपण डेरिवेशन थ्रू गेलो तर हे कन्क्लुजन येतं, डेरिवेशन थ्रू गेलो तर. त्यामुळे उत्तर काय येणार, दी 40 वॅट बल्ब क्लोज ब्राइटर. ओके. आता तिथं अजून एक ऑप्शन दिलं, दी बल्ब टुगेदर कन्झ्युम 100 वॅट, बल्ब टुगेदर कन्झ्युम 50 वॅट. ठीक आहे. आता ते कसं काढायचं, त्यासाठी डेरिवेशन परत बघा. पॅरललमध्ये जर कनेक्ट केले असते तर डायरेक्ट त्यांची बेरीज होती. ठीक आहे. मग जर पॅरलल सिरीजमध्ये कनेक्ट केले असतील तर पी नेट इज इक्वल टू आपण कसं लिहितो बघा, P1 P2 डिवायडेड बाय P1 प्लस P2. तरी आपण हे टॅली करून बघू. P1 P2 डिवायडेड बाय P1 प्लस P2 म्हणजे 40 × 60 डिवायडेड बाय 100. तर किती येतं, 24 वॅट. ओके, 24 वॅट. बघा लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. ज्यावेळी 2 वॅटेज असं कमी जास्त पद्धतीचे एक सिंपल एक बेसिक सेन्स आहे बघा याच्यातला, इलेक्ट्रिकल सेन्स म्हणतो आपण त्याला. 40 आणि 60 वॅटचे बल्ब जर सिरीजमध्ये कनेक्ट केले, जो लो वॅटेज बल्ब आहे ना, सर्किटमधला करंट त्याच्यापेक्षा कमी असणार आहे. जो लो वॅटेज बल्ब आहे त्याच्याजवळ असणार पण त्याच्यापेक्षा कमी असणार. मग ऑब्विसली 40 वॅट तर येणार नाही टोटल. 40 वॅट तर कधीच येणार नाही, त्याच्यापेक्षा कमी येणार. हे टोटल. आणि आपण काढून पण बघू शकतोय तसं. काय करायला लागेल आपल्याला, एक व्होल्टेज घ्यायला लागेल मग त्याचं कॉमन. मग बघा कॉमन व्होल्टेज जर घेतलं, V इज इक्वल टू 240 व्होल्ट. दोघांचं रेटिंग आहे 240 व्होल्ट, 40 वॅट आणि 60 वॅट. तर 40 वॅट बल्बचा करंट किती येणार, 40 वॅट बल्बचा करंट किती येणार, I इज इक्वल टू 40 भागिले 240. तर 1/6 एम्पियर. आणि 60 वॅटचा बल्ब किती येणार, 60 वॅट बल्बचा करंट किती येणार, I इज इक्वल टू 60/240. 1/4 एम्पियर. 1/4 एम्पियर. मग याच्यातनं आपल्याला रेजिस्टन्स मिळू शकतो त्याचा. म्हणजे बघा R40, R इज इक्वल टू V/I. म्हणजे V किती आहे 240, I किती आहे 1/6.
हा एवढा आला 144 0 आणि R 60 24 चौक 96 960 ओहम 960 ओहम. आता जर तुम्ही इथं आला बघा I इज इक्वल टू आय सर्किटमधला दोन ज्यावेळी सिरीजमध्ये रेजिस्टन्स कनेक्ट केले आपण सर्किटमधला करंट काय असणार आहे 240 डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स. आर टोटल किती आहे 1440 प्लस 960 हा झाला. ठीक आहे आय. आणि पी काय असणार आहे मग पी टी इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. मग बघा काय येते एस स्क्वेअर म्हणजे आता 240 किंवा जरी तुम्ही असं न करता व्ही स्क्वेअर बाय आर जरी केलं तरी पण येते 240 गुणिले 240 भागिले किती येते 1440 प्लस 960. बघा बरं किती येते 960 म्हणजे मला वाटतं हे झाले 1500 924 24च येते हेन्स प्रूव्ड. ठीक आहे. कारण काय माहिती का कधी कधी मी पण बऱ्याच दिवसातनं हे म्हणजे एवढं डिटेलिंग बऱ्याच दिवसातनं व्हायला लागलं आपलं त्याच्यामुळे उगाच माझ्याकडनं चुकायला नको परत. पण हा फॉर्म्युला लक्षात ठेवा हा तुम्हाला 1-2 ठिकाणी वापरता येऊ शकतोय. ठीक आहे. इथं पण 24 वॅट. हां सिरीज कनेक्शन असेल तर नेट पॉवर कन्झ्युम तर असं म्हटलं तर मग हे येणार. पॅरललला सर बेरीज म्हणजे 2 बल्ब जर पॅरलमध्ये कनेक्ट केले 40-60चे तर नेट 100 वॅटच येणार आहे. पॅरलमध्ये फुल वॅटेज हां P1 प्लस P2 हां तसं पण ते पण लिहून ठेवा. ठीक चालू करू आपण. चल बघा पुढचा क्वेश्चन आहे आता ह्याच्या पाठीमागचा झाला हा बल्बचा. Given two coupled inductors L1 and L2, their mutual inductances M satisfies. ओके बघा काय बरं आहे ते M त्याच्यासाठी त्याचं इक्वेशन बघा Mचं M इज इक्वल टू K अंडर रूट L1 L2. K म्हणजे काय म्युच्युअल इंडक्टन्स. K म्हणजे कोएफिशियंट ऑफ कपलिंग. ओके आता हे काय असतं बघा हां काय म्हटलं हां ऑप्शन डी. ओके ऑप्शन डी करेक्ट. M लेस दॅन ऑर इक्वल टू अंडर रूट L1 L2. का आपण तसं म्हणू शकतोय कारण K ची व्हॅल्यू ही 0 to 1 मध्ये असते 0 to 1. त्यात हे लक्षात ठेवा K इज इक्वल टू 1 म्हणजे स्ट्रॉंगली कपल्ड. K इज इक्वल टू 0 त्याला आपण काय म्हणू शकतो मॅग्नेटिकली आयसोलेटेड किंवा शिल्डेड. मॅग्नेटिकली आयसोलेटेड किंवा शिल्डेड. हां
म्युच्युअल म्हणलं सेल्फपेक्षा कमी जाईल हे लॉजिक बसू शकते. बरोबर, तसं पण. शिल्डेड, ठीक आहे. आता हे कसं म्हणू शकताय तुम्ही, म्हणजे याच्या आधी पण मी काय म्हटलेलं बघा, स्ट्रॉंगली कपल्ड कसं म्हणतो आपण. समजा दोन कॉईल आहेत, ओके, आणि ही दुसरी कॉईल आहे. तर त्यांचे म्हणजे अशा पद्धतीची कॉईल असेल आणि त्यांची जर ॲक्सेस अलाईन झाली, त्यांची जर ॲक्सेस जर अलाईन झाली, ही असे, तर काय होते, एका कॉईलने तयार केलेला फ्लक्स हा दुसऱ्या कॉईल बरोबर सगळ्याच्या सगळा लिंक होते अशा पद्धतीनं. आणि अशी जर केस होत असेल तर याला आपण म्हणतो स्ट्रॉंगली कपल्ड. याला आपण म्हणतो स्ट्रॉंगली कपल्ड. फ्लक्स क्रिएटेड बाय वन कॉईल इज कम्प्लिटली लिंक्ड विथ अनदर कॉईल किंवा नेबरिंग कॉईल. त्यावेळी त्या दोन कॉईलमधला कोएफिशियंट ऑफ कपलिंग असतो 1. स्ट्रॉंगली कपल्ड, 100% कपल्ड असं म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. आणि जर के इज इक्वल टू 0 असेल तर डीकपल्ड किंवा नॉट कपल्ड किंवा प्रॉपरली मॅग्नेटिकली शिल्डेड, मॅग्नेटिकली आयसोलेटेड असे शब्द येतात त्यात. म्हणजे एका कॉईलनं तयार केलेला फ्लक्स हा अजिबात दुसऱ्या कॉईलला लिंक होत नाही, त्याला आपण म्हणतो मॅग्नेटिकली आयसोलेटेड. हे अशा पद्धतीचं आहे. जर असं होत असेल तर इथं के ची व्हॅल्यू 1 असते, लक्षात ठेवा. के इज इक्वल टू 1. याच्यावरचे 2-3 क्वेश्चन आहेत, फार चांगली क्वेश्चन आहेत. म्हणजे एक क्वेश्चन असा होता बघा, फ्लक्स क्रिएटेड बाय वन कॉईल, म्हणजे फ्लक्स असा क्वेश्चन होता बघा. फ्लक्स क्रिएटेड बाय one coil मॅग्नेटिकली कपल्डच असेल ना. हो, मॅग्नेटिकली कपल्ड म्हणजे काहीतरी असणार एअर थ्रू पण असेल किंवा एखादं फेरोमॅग्नेटिक मटेरियल पण असेल त्याच्यात, म्हणजे असं पण असू शकते. किंवा एका आहे ना, पॉसिबल आहे तसं. नाही, जर कोर मी सेम वापरला तर, जर समजा फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे आणि समजा हा बार आहे असा, आणि याच्यावरच मी 2 कॉईल अशा वाउंड केल्या, झालं, के ची व्हॅल्यू 1 येते इथं. यातनं फ्लक्स पास झाला की यातनंच येणार आहे परत रिटर्न. 100% कपलिंग आहे तिथं. एअरमध्ये थोडंसं लिकेज असणार आहे तिथं, पण जर आपण एवढ्या क्लोज ठेवल्या कॉईल तर 100% कपलिंग मिळू शकते. इवन 99%, 90% कपलिंग मिळू शकते. त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपले ते इंडक्शनच्या असतात ना, इंडक्शन, त्याच्यात बघा कॉईल असते, ती जर बघितलं चपटी कॉईल असते ती. आय थिंक त्याला नाव आहे सिंगल लेअर मल्टी रो कॉईल, असं काय तर त्याचं नाव आहे, सिंगल लेअर मल्टी रो कॉईल. म्हणजे अशी जिलेबीसारखी असते, चकलीसारखी ती कॉईल असते ती कॉईल, आणि त्याला अजून ज्या कॉईल लावलेल्या असतात त्या एकात एक अशा लिंक करून ठेवलेल्या असतात. जसं की आपण ते मॉर्टिनची हे आणतो ना, चकत्या त्या जाळायला, तर त्यात बघा एकात एक अडकवलेली असते ती. तर तशा पद्धतीचं जर असेल तर तिथं ऑलमोस्ट 99% कपलिंग असतं त्याचं. एकातनं तयार केलेला फ्लक्स सगळा पास होते, म्हणून त्याची इफिशियन्सी पण चांगली असते. म्हणून तिथं कोर नसताना सुद्धा, एअर कोर असताना सुद्धा आपण डोमेस्टिक पर्पजसाठी त्याला वापरतोय, कारण इफिशियन्सी चांगली आहे. 95-90%च्या आसपास इफिशियन्सी आहे. ते कशामुळे येतं, त्या फ्लक्सच्या लिंकेजमुळेच येतं असं. इवन आपले जे वायरलेस चार्जर आहेत त्याची पण इफिशियन्सी ठीकठाक आहे.
ते आपण क्लोज विसिनिटीमध्ये ठेवतो ना, तर त्याच्यात मी आणि काहीतरी विचारत होतो ना. त्यामध्ये एअर थ्रू काही फ्लक्स पास होते फेरोमॅग्नेटिक मटेरियल असेल तरी याच्यात जे फ्लक्स प्रोड्यूस आहेत ते फेरोमॅग्नेटिक मटेरियल मुळे नाही, कॉइलमुळे होणार आहेत ना. कॉईलमुळे होणार आहेत. कॉइलमुळे बाहेरनं पण पास कम्प्लीट होऊ शकते स्वतः. नाही, पण फेरोमॅग्नेटिक मटेरियलची प्रॉपर्टी काय असते की त्याच्यातनं सगळा फ्लक्स त्यातनं पास करायची प्रॉपर्टी. म्हणजे समजा जर शेजारी एअर असेल तर ऑलमोस्ट सगळा फ्लक्स फेरोमॅग्नेटिक मटेरियलमधनं पास होणार आहे, कारण एअरचा हाय रिलक्टन्स आहे तिथं. फ्लक्स ऑलवेज फॉलो लो रिलक्टन्स पाथ, तर लो रिलक्टन्स. त्याच्यामुळे तुम्ही म्हणताय ते म्हणजे तुमचं म्हणणं लक्षात येतं मला की 99.99% मी म्हणू शकते. हां, असं. माझं कंटिन्यू आता रेजिस्टन्स करंटला शॉर्ट सर्किटशी कम्पेअर केल्यानंतर मला ओके झालं ते. ओके ओके. हां, आणि आपलं काय डिस्कशन चालू होतं याच्यात? हां, क्वेश्चन. ओके, या बघा, याचा क्वेश्चन असा विचारला जाते, म्हणजे हा तर फेमस क्वेश्चन आहे आणि मला वाटतंय हा क्वेश्चन रिपीट पण भरपूर वेळा झाला आहे. आपल्या ट्रान्सकोच्या पेपरला पण होता 2022च्या 21च्या. त्याच्या आधी कोल इंडियाची एक्झाम झाली, कोल इंडियाला रिपीट झाला होता. त्यानंतर भरपूर एक्झामला झाला आहे हा सेम क्वेश्चन बरं का. बघा, L1 क्वेश्चन असा नसतो तो. सेल्फ इंडक्टन्स ऑफ coil is 18 Henry and another coil of 2 Henry, full stop. Flux created by one coil linked with another is 50%, then mutual inductance between them is, अशा टाईप्स आहे बरं का. बिटवीन देम इज 3. ठीक आहे, म्हणजे M इज इक्वल टू K अंडर रूट L1 L2. K ची व्हॅल्यू 50%, लिंक्ड विथ अनदर कॉईल 50% दिले, म्हणजेच K ची व्हॅल्यू 0.5 अंडर रूट 18 19 2 18 18 36 म्हणजे 6, तर आला 3 हेनरी M ची व्हॅल्यू. M ची व्हॅल्यू आली 3 हेनरी. तर हे अशा प्रकारचे क्वेश्चन आहेत. ते फ्लक्स क्रिएटेड बाय वन कॉईल लिंक्ड विथ अनदर इज 40%, 60%, 90%, 80%, अशा टाईपचे क्वेश्चन आहेत. आणि काय ठिकाणी नुसतं असं विचारले, देन कोएफिशियंट ऑफ कपलिंग इज. एक तर क्वेश्चन असा आहे, एवढा डाटा दिला आहे अँड देन कोएफिशियंट ऑफ कपलिंग बिटवीन 2 कॉइल्स इज 0.5. हां, आता जिथं ऑप्शन असे आहेत 50%, 100%, ठीक आहे, 80%, 0.5, 0.8, 0.3 असं. तर लक्षात ठेवा, कोएफिशियंट ऑफ कपलिंग हा 0 आणि 1च्या मध्येच आहे, त्यामुळे पर्सेंटेजमध्ये नाही बोलू शकत आपण तिथं. इन पर्सेंट विचारला तर ठीक आहे, पुढं जर पर्सेंट टाकलं सिम्बॉल तर मग ते असं म्हणू शकतो आपण. हा एक बघा चांगला क्वेश्चन आहे. ॲज शोन इन फिगर, one ohm resistance is connected across a source that has a load line. बघा दिसतो का क्वेश्चन?
that has a load line V plus I is equal to 100. लोड लाईन अशी आहे V plus I is equal to 100. The current through the resistance is चांगला क्वेश्चन आहे हा पण रिपीट झालेला. मला वाटतं हा SSC JEE चा क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. लोड लाईन दिलेला आहे आणि आपल्याला काय विचारले, करंट थ्रू रेजिस्टन्स इज. बघा हे इक्वेशन दिले, दुसरे एक इक्वेशन आपल्याला तयार करायचं आहे. मग इक्वेशन तयार कसं करणार, आता इथं व्होल्टेज आहे, करंट आहे, इथं रेजिस्टन्स आहे. मग R इज इक्वल टू V अपॉन आय असं म्हणू शकतो मी. R इज इक्वल टू V अपॉन आय. सॉरी, हे आय मला स्मॉलच घ्यायला लागेल, वेगळं नाही आहे ते, तिथं दाखवलेलंच घ्यायला लागेल. ठीक आहे, आय. आणि याची व्हॅल्यू 1 ओहम आहे. मग बघा, जर याची 1 असेल तर V आणि I दोन्ही सेम आले. V इज इक्वल टू आय. हे दोन इक्वेशन मिळाले मला, ते टाका त्यात आणि सॉल्व करायचं पुढं. मग मला विचारलं काय, करंट थ्रू रेजिस्टन्स विचारले. मग मी व्हीच्या जागी फक्त आय टाकतो. सॉरी एक मिनटं, सवयीमुळं प्रॉब्लेम. हां सांग. लोड लाईन म्हणजे हे बघा, जर आपण हे असे एक्स आणि वाय ॲक्सिसवर जर बघायचं म्हटलं, व्ही आणि आय, तर बघा आय इज इक्वल टू 0 असताना व्ही काय येणार आहे, 100, म्हणजे ही अशी येणार आहे. याला आपण म्हणतो लोड लाईन. ही अशी येणार, याला आपण म्हणतो लोड लाईन. लोड लाईन. आणि इथं बघा हे काय असणार आहे, 100 व्होल्ट म्हणू याला, आणि याला 100 एम्पियर. ही लोड लाईन व्ही आय ॲक्सिसवर या पद्धतीची अशी लाईन आहे. म्हणजे लोड अशा प्रकारचा आहे, त्यांना काय म्हणायचं आहे, सिम्पल की लोड या प्रकारचा आहे. करंट जर जसं वाढत जाईल तसं तसं व्होल्टेज ड्रॉप होत जाणार आहे. अशा पद्धतीचा एक लोड आहे हा तिथला. मग हे जर टाकलं आपण त्यात यावरच्या इक्वेशनमध्ये, तर बघा आय प्लस आय इज इक्वल टू 100, तर 2I इज इक्वल टू 100, आय इज इक्वल टू 50 एम्पियर. I is equal to the current through the resistance is 50 ampere. ठीक आहे, 50 एम्पियर. सोपाच क्वेश्चन आहे, फक्त चांगल्या पद्धतीनं फ्रेम केलेला आहे. SSC JEE चा क्वेश्चन आहे हा. बरं, त्यानंतर बऱ्याच एक्झाममध्ये विचारला आहे. अशा पद्धतीने येऊ शकतात क्वेश्चन. ओके, consider the star network shown in figure. The resistance between terminal A and B with C open is 6 ohm. बघा A and B असं म्हणले, with C open is 6 ohm. Between B and C with A open is 11 ohm. Between C and A with B open is 9 ohm. The value of RA, RB, RC. 3 इक्वेशन, 3 अननोन, सॉल्व करायचं. बघा पहिलं काय म्हणलंय, ए आणि बी विथ सी ओपन, म्हणजे सी ओपन आहे हा नाही, फक्त ए आणि बी. म्हणजे मी असं म्हणू का, आर ए प्लस आर बी इज इक्वल टू 6. बी आणि सी म्हणजेच आर बी प्लस आर सी किती, 11. त्यानंतर सी अँड ए म्हणजे आर सी
प्लस आर ए इज इक्वल टू 9. ओके. द व्हॅल्यूज ऑफ आर ए, आर बी आणि आर सी आर. बघा आता या सगळ्याची जर बेरीज केली मी, समजा या सगळ्याची बेरीज केली तर काय येणार बघा, 2RA प्लस 2RB प्लस 2RC या सगळ्याची LHSची बेरीज करायची, RHSची बेरीज करायची इज इक्वल टू 26. मग RA प्लस RB प्लस RC इज इक्वल टू 13. मला काय पाहिजे, RA, RB, RCची व्हॅल्यू पाहिजे. मग बघा RB आणि RC तिथं सांगितलं आहे ऑलरेडी 11. याच्यावरनं मला काय कळालं, RA 2 ओहम, RA झालं 2 ओहम. त्यानंतर RA आणि RCची व्हॅल्यू सांगितली इथं 9, म्हणजेच RB किती आला 4 ओहम आणि RC किती आला. मग जर हे 4 आणि 2 6 आणि ते जर 13 होत असेल तर 5 नाही 7 ओहम. ठीक आहे, 2 4 7 ऑप्शन बी 2 4 7. ठीक आहे, सायमल्टेनियस इक्वेशन आहेत, फक्त जमलं पाहिजे फास्ट सॉल्व करायला त्या मोमेंटला. आणि हे येऊ शकतात ना क्वेश्चन, बघा कसे क्वेश्चन आहेत, एकदम इझी क्वेश्चन आहेत, काय कॅल्क्युलेशन लागत नाही. ठीक आहे, लावू काय. चांगल्या कंपनीचं घेतलं तरी बी काय ते येड्याचा बाजार कर बाजारला ते क्रॉम्प्टनचं आहे ते. बघा डिफेम झालं ते, व्हिडिओ तर रेकॉर्ड करणार, ते डिलीट नाही करणार मी, किंवा कोण घेऊ नका क्रॉम्प्टनचा फॅन. चांगले असतात हो. तर गेला आवाज, जरा कमी आला आवाज. असं प्रॉब्लेम अप्रोच सांगितल्यानंतर काल हे सिंपल एकदम होते सगळं. सर्व तुम्ही ज्यावेळेला क्वेश्चन वाचला आणि त्यावेळेस मला हे एक बॅकग्राऊंड माइंड असा विषय आला, अरे आरबी आहे म्हणजे हे पण तर सारा डेल्टा द्यायचा, डेल्टा हा इमेज बोलत होता असं. अप्रोच काय ठरवलं कशा पद्धतीने अप्रोच आता तो कसला असणार, टाइम वेस्ट झाला. हां, हे सर कसं होतंय, हे बघा मी तुम्हाला 2 स्टेटमेंट सांगतो, तुम्ही मार्ग चूज करा, तुम्हाला जो तुम्हाला योग्य वाटेल ते. एक विराट कोहलीचं लय स्टेटमेंट भारी आहे, फर्स्ट डू व्हॉट इज इझी, युअर माइंड ऑलवेज फिगर आउट व्हॉट इज डिफिकल्ट. ठीक आहे, म्हणजे सोपं केलं ना, जे डिफिकल्ट काहीतरी येईल आपोआप तुमचं माइंड त्याला ॲडजस्ट होत येणार आहे. ठीक आहे, लय भारी स्टेटमेंट आहे, मला ह्याच्यात चांगलं पटलं. आणि दुसरं आहे की ऑलवेज स्टार्ट विथ डिफिकल्ट, डोंट गो फॉर इझी. आता हे कोणासाठी आहे, ज्यानं कोणी माउंटन ड्यू पिले आज कुछ तुफानी करते अशा टाईपवाल्यांसाठी हे बेस्ट आहे. म्हणजे कधी कधी असतात अशी लोक, सुरुवातीला तर अवघड घ्यायचं आणि पोरं ॲडजस्ट पण होते तशाला. जर समजा अवघड घेऊन तुम्हाला जमलं ना, त्यावेळी सोल्युशन बघत जायचं,
म्हणजे अवघड बघायचं नाही ना, सुटलं मनाला अजिबात लावून घ्यायचं नाही, सोल्युशन बघायचं कसं आहे आणि ते सोडवत जायचे पुढं, अजिबात मनावर घ्यायचं नाही, काय नाही, एक एफर्टलेसली सोडवत जायचं ते पुढं. क्वेश्चन वाचला, विचार केला, सोल्युशन बघितलं, अरे हां असं आहे, ओके चला पुढं. क्वेश्चन वाचला, हां. पण ही गोष्ट तुम्हाला जास्त रिपीटेड करायला लागते, मग तुम्ही त्या कन्सेप्टची, त्या पॅटर्नशी यूज टू होत आहे. मग तशा टाईपचे जर क्वेश्चन आले ना, तुम्हाला इझिली सॉल्व्ह होतात. ठीक आहे, ही एक दुसरा मेथड आहे. पहिल्या मेथडला कसं आहे, इझी जर तुम्ही प्रॅक्टिस करायला लागला ना, तिथं तुमचं कॉन्फिडन्स बिल्डिंग होते, डिफिकल्टला माइंड ऑफ ॲडजस्ट होते, तुमचं ऑटोमॅटिक फिगर आउट करायला लागतं. म्हणजे मी फर्स्ट ह्याच्यातला आहे, फर्स्ट कॅटेगरीतला आहे. मी इझी पहिला करत होतो आणि ज्यावेळी आता ते इझी जमायला चालू होतं ना, कॉन्फिडन्स बिल्डअप होत जातं, डिफिकल्ट ऑपोआप माइंड फिगर आउट करते की नाही हे असं आहे, हे असं आहे, तर स्टेटमेंट वाचली की समजून येते. कारण बघा, हे इथंपर्यंत जर स्टेटमेंट बघितलं तुम्ही विथ सी ओपन, या टाईपची क्वेश्चन लास्ट लेक्चरला सोडवलेत आपण. तुम्ही पहिला दुसरा व्हिडिओ बघितला ना, त्या व्हिडिओत आहेत. सी ओपन असताना 2 ब्रांच दिल्यात आणि इक्वेलंट काढायचं आहे तिने, डेल्टा हां येतील, हां अशा टाईपचे. हां स्टार डेल्टा, ओके हां. पण ते बेस्ट आहे, ते तसं फक्त प्रॅक्टिस लागते त्याला. आणि थोडंसं कसं आहे, जरी समजा आता कामाच्या ह्याच्यात जर तुम्हाला थोडंसं जमलं नाही ना प्रॅक्टिस करायला, तर ॲटलिस्ट रात्री झोपताना आठवायचा प्रयत्न करा, एकदा प्रयत्न करा. मी म्हणतो आठवलं न आठवलं पुढची गोष्ट आहे, नाही आठवलं तरी चालेल, फक्त जर तुम्ही प्रयत्न जर केला ना, तरी तुमचा माइंड जे दिवसभरात झालेला आहे ना टेक्निकल, ती गोष्ट किंवा तो त्रास आहे ना, तो रिटर्न करायचा प्रयत्न करतो. तो झालेला त्रास नेक्स्ट टाईम होत नाही, मग त्रास होत नाही, एकदम फास्ट होते. ते एक भारी टेक्निक आहे. नॉर्मली आपण शाळा कॉलेजेसमध्ये असताना असं सांगत होते, आम्हाला पण सांगितलेलं, म्हणून मी फॉलो केलं नाही, पण लय बेस्ट मेथड आहे. फक्त रात्री आठवायचा प्रयत्न करायचा. बघा हा एक क्वेश्चन आहे चांगला. Assuming ideal elements in the circuit shown below, the voltage VAB will be. Okay, the voltage VAB will be. आता इथे कन्सेप्ट तयार होत्या, कोणती? If voltage source and current source are connected in series, then current source always dominates voltage source. ठीक आहे. If voltage source and current source are connected in series, then current source always dominates voltage source. मग बघा, आता याचा अर्थ काय झाला, हे दोघं सिरीजमध्ये आहेत, तर इथे डॉमिनेट कोण करणार आहे? हा. आपल्याकडं वेगवेगळे कलर आहेत. हां, ऑलवेज डॉमिनेट्स करंट सोर्स, म्हणजे इथं करंट सोर्स हा सर्किटमध्ये 1 एम्पियर करंट सेट करणार. तर ह्याचं काय, ह्याचा करंट सेट करण्यापाठीमागं काय रोल नसणार आहे? व्होल्टेज सोर्सचा करंट सेट करण्यापाठीमागं काही रोल नसणार आहे, लक्षात घ्या. तर करंट सेट कोण केला? करंट सोर्सने केला. म्हणजे सर्किटमधला करंट काय झाला? 1 एम्पियर. पहिला इथंच हे जर लक्षात आलं ना, प्रॉब्लेम इथं संपला हा. ठीक आहे, 1 एम्पियर. मग 1 एम्पियर आला, इथं बघा प्लस मायनस 2 व्होल्ट करंट, एंटरिंग करंट जिथे एंटर होते त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आता KVL अप्लाय करा, चालेल. बघा मायनस VAB, KVL अप्लाय करताना पहिला इथे टेकलो मी, मायनस VAB प्लस 2 व्होल्ट मायनस 5 व्होल्ट इज इक्वल टू 0. तर VAB काय मिळालं मला? बघा 5 मायनस 2 म्हणजे मायनस 3 व्होल्ट, मायनस 3 व्होल्ट, मायनस 3 व्होल्ट. मायनस 3 व्होल्ट. हां, याच्यावरनं अजून एक पॉईंट काय नोट डाऊन करायचं याच्यात, की अजून एक पॉईंट कोणता? यस, हां ते पण म्हणा तुम्ही. बरं चला, ते नाही, अजून दुसरा पॉईंट होता, मग तिसरा पॉईंट. आता तिसरा पॉईंट कोणता?
की करंट सोर्सच्या अक्रॉस व्होल्टेज असतं, कायम लक्षात ठेवा. करंट सोर्सच्या अक्रॉस व्होल्टेज असतं, कायम असतं, हे देत नाहीत. मोस्ट ऑफ द प्रॉब्लेममध्ये देत नाहीत. आपल्याला वाटते जर करंट असेल त्या ब्रांचमध्ये तर तिथलं व्होल्टेज 0 आहे. हे सगळ्यात मोठं मिसकन्सेप्शन आहे. त्याच्यात प्रॉब्लेम लई चुकतात. ठीक आहे, म्हणजे 3 पॉईंट तयार झाले इथं. 3 पॉईंट बघा. पहिला पॉईंट, करंट सोर्स अँड व्होल्टेज सोर्स इन सिरीज. करंट सोर्स dominates. Okay. Second, current source and voltage source in parallel. Voltage source dominates. म्हणजे याचा अर्थ काय की त्या पॅरलल ब्रांचचं व्होल्टेज सेट करण्यापाठीमागं कुणाचा जास्त रोल असणार आहे? व्होल्टेज सोर्सचा. ठीक आहे. आणि याच्यावरून एक चांगला क्वेश्चन तयार होतोय. तो क्वेश्चन घेणार पुढं. तिसरा, हां काय सांगितलं तुम्ही? काय सांगितलं क्वेश्चन? हां, देर इज ऑलवेज व्होल्टेज अक्रॉस करंट सोर्स. देर इज ऑलवेज व्होल्टेज अक्रॉस करंट सोर्स. ठीक आहे. आणि पुढचा मग आपण क्वेश्चन घेऊ. क्वेश्चन, वन एम्पियर 1 व्होल्ट. ओके. आणि इथं आय. ठीक आहे, आर इज इक्वल टू 1 ओहम असा क्वेश्चन आहे. आणि काय बघा, पॉवर ॲब्सॉर्ब्ड बाय 1 ओहम रेजिस्टर and P absorbed by 1 ampere current source and P absorbed by 1 volt voltage source. हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. ठीक आहे. 1 हां काय 1 बरं. अजून थोडंसं कॉम्प्लिकेटेड करतो बघा. म्हणजे विचार करायला भाग पडतो मी. आय एक्स याची व्हॅल्यू आयडियल व्होल्टेज सोर्स नाही ना. नाही, इंटरनल रेजिस्टन्स 0 पण व्होल्टेज असणार तिथं. या प्रश्नांची पण उत्तर द्यायचा प्रयत्न करा. आणि हा कशाशी कुठला थेरम आहे? हा टेलिजन्स थेरम. करेक्ट, टेलिजन्स थेरमशी रिलेटेड आहे. ॲब्सॉर्ब्ड पॉवर, डिलिव्हर्ड पॉवर. पेन पेपरने ट्राय करायला लागेल तुम्हाला. ऐसा नहीं होगा, देख देख के कुछ सॉल्व नहीं होगा. डिफिकल्ट है वह, नया नहीं है वह. बघूया क्वेश्चन तो. वन ओहम.
बघा आत्ताचाच पॉईंट आपला डिस्कस काय झालेला, जर व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्स जर पॅरललमध्ये कनेक्ट केले, आयडियल व्होल्टेज सोर्स आणि आयडियल करंट सोर्स जर पॅरललमध्ये कनेक्ट केले तर तिथं डॉमिनेट कोण करते, व्होल्टेज सोर्स. म्हणजे काय डॉमिनेट करते याचा अर्थ काय, पूर्ण जी पॅरलल ब्रांच लावलेली आहे आपली त्या पॅरलल ब्रांचमध्ये व्होल्टेज सेट करायचं काम कोणाचं असणार आहे, व्होल्टेज सोर्स. ठीक आहे. म्हणजे बघा एक पॉईंटर आपला क्लिअर काय झाला की इथं सगळीकडं या सगळ्या पॅरलल ब्रांचच्या अक्रॉस व्होल्टेज किती असणार आहे, 1 व्होल्ट. झालं 1 व्होल्ट, सिम्पल. ओके. आता इथे तर 1 व्होल्ट असेल, ओहम्स लॉ आणि करंट सांगा इथला, R इज इक्वल टू V अपॉन I, I इज इक्वल टू V बाय R, 1 एम्पियर. अरे 1 एम्पियर, सोर्स पण इथं 1 एम्पियरचाच आहे. मग द्यायला लागले कोण, हां द्यायला लागले करंट कोण. आता इथं पण याच्या अक्रॉस पण बघा 1 व्होल्ट आहे, याच्या अक्रॉस 1 व्होल्ट आहे, याच्या अक्रॉस 1 व्होल्ट, बरोबर. इथं पॉवर ॲब्सॉर्ब बघा, हा लोड आहे ना, पहिलाच क्लिअर करून घ्या, लोड आहे. पहिल्या लेक्चरला झालं तर लोड कुणाला म्हणायचं, सोर्स कुणाला म्हणायचं, पहिल्या पॉईंटला आपले लोड आहे. म्हणजे इथं काय होणार, पॉवर ॲब्सॉर्ब होणार, ॲब्सॉर्ब्ड पॉवर P ॲब्सॉर्ब काय होणार आहे, I स्क्वेअर R. बघा I स्क्वेअर R म्हणजे 1 स्क्वेअर इंटू 1 म्हणजेच 1 वॅट, म्हणजे P ॲब्सॉर्ब. इथं बघा, इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, बरोबर आहे का पोलॅरिटी, बरोबर आहे. प्लसला करंट लिव्ह व्हायला लागलाय, मायनसला एंटर होणार आहे, इथं प्लसला लिव्ह होणार करंट, पॉझिटिव्ह टर्मिनलला करंट लिव्ह, म्हणजे हा सोर्स आहे ऑब्विसली, सोर्स म्हणजेच P डिलिवर्ड किती असणार, 1 इंटू 1 म्हणजेच 1 वॅट. मग P ॲब्सॉर्ब किती असणार, -1 वॅट. P ॲब्सॉर्ब -1 वॅट. आता P ॲब्सॉर्ब आणि P डिलिवर्ड दोन्ही सेम आहेत. हा काय डिलिव्हर करतोय का, काहीच नाही. म्हणजेच पॉवर डिलिवर्ड बाय 1 व्होल्ट सोर्स इज 0. 1 व्होल्ट सोर्स. हां, त्याच्यामुळे जी पॉवर डिलिव्हर होणार आहे किंवा पॉवर ॲब्सॉर्ब होणार आहे, P डिलिवर्ड इज इक्वल टू P ॲब्सॉर्ब इज इक्वल टू 0. ओके, लक्षात घ्या. तर हे असं आहे, हा लोड आहे, हा सोर्स आहे, P ॲब्सॉर्ब, कारण लोड ऑलवेज ॲब्सॉर्ब पॉवर, सोर्स ऑलवेज डिलिव्हर्स पॉवर. ठीक आहे. मग इथे P डिलिवर्ड काय असणार, -1 वॅट. साइन कन्व्हेन्शन पण लक्षात घ्या. साइन कन्व्हेन्शन कोण दिले, मिलीमन्स थेरम, टेलिजन्स थेरम. साइन कन्व्हेन्शन गिवन बाय टेलिजन्स थेरम. साइन कन्व्हेन्शन टेलिजन्स थेरम. मध्येच मी मिलीमन्सचं पण नाव घेतलं. मिलीमन्स थेरम सांगा कुठं वापरायचं मिलीमन्स थेरम. म्हणजे जर आपण जर अशा पद्धतीचं सर्किट असेल, बघा व्होल्टेज सोर्स इन सिरीज विथ रेजिस्टर जर असेल, व्होल्टेज सोर्स सिरीज विथ रेजिस्टर अशा पद्धतीचं जर सर्किट असेल, तर इथं आपण याला काय करतो, ह्याला एक करंट सोर्स रिप्लेस्ड बाय इक्विव्हॅलेंट पॅरलल रेजिस्टर, त्याला आपण म्हणतो मिलीमन्स ते. ठीक आहे, सिम्पल. म्हणजे बघा इथं V1 R1, V2 R2, V3 R3. हे जर असं असेल तर याला आपण काय करतो, बघा हा झाला I1 R1, किती जरी चिंगूसपणा केला तर त्यात बसणार नव्हते ती.
हे काय हे असं येते आणि सगळ्याचे प्लस वर आहेत मायनस खाली आहेत, त्यामुळे ॲरो वरच्या दिशेला येणार. हा R1 R2 सॉरी हा R2 हा R3 आणि I1 कसं लिहिणार मी? हा जो I1 आहे बघा, I1 V1 बाय R1, I2 कसा लिहिणार? V2 बाय R2, I3 V3 बाय R3. आणि मिलिमन्स थेरम काय सांगतो? तुम्ही यातनं हे असं करू शकताय, यातनं पुढं सगळ्याला इक्विव्हॅलंट असं करू शकता I आणि हा R इक्विव्हॅलंट. हा काय झाला? R इक्विव्हॅलंट आणि I इक्विव्हॅलंट. I इक्विव्हॅलंट काय असणार? R1 प्लस R2 प्लस R3 आणि R इक्विव्हॅलंट काय असणार? 1/1 R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 मिलिमन्स. मिलिमॅन्स थेरम. मिलिमॅन झालं ते, मिलिमॅन्स आहे. मिलिमॅन्स माणूस होता ते. मिलिमन्स थेरम. ठीक, ओके. येस, भूक लागली आता मला. असं होते. तुमचं लक्ष आहे का नाही चेक करत होतो. ठीक आहे. व्होल्टेज पोलॅरिटी वेगळी तर करंट डायरेक्शन उलटी घेऊन रिझल्टंट पाठवून ते वजा करायचं. येस, करेक्ट. बरं तसं घेऊ आपण मग. राहू दे. बरं ठीक. जर व्हाईट बोर्ड असताना मी पण आळसपणा केला असता लई. तुमचं कलर पण बघून आम्हाला पेनावर नाही ते काय असतं म्हणे, मला काय सांगितलंय का ना, हे असे कलर वेगवेगळे करायचे. यूट्यूब अल्गोरिदममध्ये हे जास्त प्रमोट होते. कलर बिलर असे चेंज असले ना. हां कलरफुलच असते सगळं, मुद्दामच करते ते ना. आपल्याला सारखं चेंज करून चालत नाही ना, 5-5 मिनिटाला किंवा 20-30 सेकंदाला. रंगपंचमी खेळवणी. ठीक आहे, चला पुढे जाऊया. त्यानिमित्तानं टेलिजन्स झाला आणि मिलिमन्स झाला. टेलिजन्स ते जे लोड आणि सोर्सचे जे डेफिनेशन लिहून दिलं ना मी, ते टेलिजन्सनं सांगितलं बरं का. टेलिजन्सनुसार आलेले आहेत ते. त्याला बेस टेलिजन्स थेरम आहे. त्याला काय, टेलिजन्स थेरमला काय म्हणतो आपण? इन्स्टंटेनियस पॉवर इन एनी ॲक्टिव्ह लिनियर बायलॅटरल नेटवर्क. The sum of instantaneous power in any linear active bilateral network is 0 असे तिथं. इन्स्टंटेनियस पॉवर म्हणजे पॉवर डिलिव्हर्ड आणि पॉवर ॲब्सॉर्ब दोन्ही इक्वल असते. किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता, पॉवर डिलिव्हर्ड इज इक्वल टू पॉवर ॲब्सॉर्ब. कारण बघा इथं जर ॲब्सॉर्ब जर आपण म्हणलं, इन्स्टंटेनियस पॉवर, इन्स्टंटेनियस म्हणजे मी ॲब्सॉर्ब बोलणार आहे एका वेळेला. ॲब्सॉर्ब -1 वॅट आहे, ॲब्सॉर्ब +1 आहे, दोन्हीची बेरीज 0. अरे हे काय झालं? हां हा एक क्वेश्चन आहे बघा, दिसतो का? दी वेव्ह शेप ऑफ करंट फ्लोईंग थ्रू अॅन इंडक्टर. लास्ट लेक्चरलाच झालं होतं आपलं, लास्ट म्हणजे लास्ट आठवड्यात. त्यातच झालं होतं, मी एक चार्ट लिहून दिलता. इम्पॉर्टंट म्हटलं होतं आणि लाईट गेली ती नेमकी तिथं. हां
बघा करंट फ्लोईंग थ्रू इंडक्टर म्हटले आणि वेव्ह शेप अक्रॉस इंडक्टर व्होल्टेज विचारले, म्हणजे काय असणार डेरिव्हेटिव्ह. जर रॅम्पचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय ते स्टेप, पण स्टेप एकच आहे उत्तर झालं. पण एक JB गुप्तामध्ये एक क्वेश्चन आहे अशा टाईपचा, 2 स्टेपचे ऑप्शन आहेत, मग त्यावेळी आपल्याला प्रॉपर सॉल्व करायला लागतं, त्या व्हॅल्यू घेऊन सॉल्व करायला लागतं. ठीक आहे, तरी पण आपण घेऊ. इथली व्हॅल्यू पण आपल्याला शोधता येते. बघा सांगितलं होतं मी लास्ट लेक्चरला, बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅराबोलिक काय तर रॅम्प, डेरिव्हेटिव्ह ऑफ, आता d/dt असं म्हणायचं नाही. आता मी जरासं म्हणजे मॅथमॅटिकली इथं चुकलं, फक्त डेरिव्हेटिव्ह जरी म्हटलं ना तरी चालते, पण ते डी कळायचं नाही कोणाला. असं जर म्हणलं डी म्हणजे काय ते, डी फॉर दिगंबर नाही, ते डी फॉर डेरिव्हेटिव्ह आहे ते, म्हणजे ठीक आहे d/dt लिहिलेलं योग्य आहे. असू दे, कभी कभी मिस्टेक्स भी अच्छी होती है की नाही, दाग अच्छे होते, जसं d/dt ऑफ पॅराबोलिक इज इक्वल टू रॅम्प, d/dt ऑफ रॅम्प इज इक्वल टू स्टेप, आणि d/dt ऑफ स्टेप काय इम्पल्स फंक्शन. d/dt ऑफ स्टेप म्हणजेच इम्पल्स फंक्शन. ठीक आहे, आणि d/dt ऑफ इम्पल्स ते डायरेक्ट डेल्टा फंक्शन, डज नॉट एक्झिस्ट प्रॅक्टिकली. काय म्हणू शकतो आपण त्याला, ढास चावणी, म्हणजे ते डायरेक्ट डेल्टामध्ये आपण मॉडेल करू शकतो त्याला. पण ढास चावणे पण इम्पल्स होऊ शकते. ते आपण लायटर असतो ना गॅस जवळचा, त्यानं बघा बरोबर ते इम्पल्स समजू शकतो आपण, इम्पल्स फंक्शन. ठीक आहे, ते जर तुम्ही प्रॉपर ऑसिलोस्कोपवर मॉनिटर केलं ना, तुम्हाला प्रॉपर इम्पल्स फंक्शन मिळतं, ते करेक्ट दिसतं इम्पल्स फंक्शन. यस, मॅग्नेट्यूड टेन्स टू इन्फिनिटी, म्हणजे हे असं, म्हणजे इथंच फक्त दाखवायचं असं. ही इम्पल्सच की, इम्पल्सच हे डेल्टा फंक्शन इम्पल्स फंक्शन दोन्ही सेमच. याला आपण, आणि जरी इथं मी 1 लिहिलं ना तर याचा अर्थ असतो की एरिया अंडर कर्व इज 1, एरिया अंडर कर्व इज 1. पण ॲक्च्युली तिथे ॲरो दाखवतात, ॲरो हा इन्फिनिटीला जातो. कंटिन्युअस फंक्शनला ॲरो दाखवतात, डिसकंटिन्युअस फंक्शनला डॉट टाकायचा, त्याच्या शेजारी 1 लिहायचं. ओके, आणि हे टी टेन्स टू इन्फिनिटी. ठीक आहे, आता हे काय झालं, वेव्ह शेप ऑफ व्होल्टेज ड्रॉप. बरं, मग ते काय रॅम्प फंक्शन आहे. रॅम्प फंक्शनचं जर आपण घेतलं बघा d/dt, त्यात ह्याचं जर तुम्ही एक्सप्रेशन काढलं ना याचं, तर बघा काय येते, लाईन पासिंग थ्रू ओरिजिन म्हणजेच काय असणार त्याचं इक्वेशन, y इज इक्वल टू mx. y म्हणजे काय, i ऑफ t इज इक्वल टू m. स्लोप म्हणजे काय असणार, चेंज इन y डिवायडेड बाय चेंज इन x, म्हणजेच 2 डिवायडेड बाय t इंटू x, म्हणजे हे टाईम ॲक्सिस आहे, आपण असं म्हणू. ठीक आहे, हे टाईम ॲक्सिस आहे. हे इक्वेशन झालं. आता त्याचं डिफरन्शिएशन करायचं, म्हणजे जर बघा मी डिफरन्शिएशन केलं d/dt ऑफ 2t, आणि काय करायचं आहे मला, व्होल्टेज काढायचं आहे. म्हणजे व्होल्टेजसाठी काय असतं बघा, VL ऑफ t इज इक्वल टू L di/dt, L di/dt. Lची व्हॅल्यू दिलेली नाही, Lची व्हॅल्यू दिलेली नाही, बट चला ठीक आहे, दिलेलंच नाही, म्हणजेच कॉन्स्टंटच टर्म आहे, आणि इंटू टी. हां ओके, इंटू टी म्हणजेच 2L/t हे असं येणार, 2L/t. म्हणजेच तुम्हाला काय मिळालं बघा, हे असं मिळालं. याची व्हॅल्यू काय असणार, याची 2L/t
त्याची मॅग्निट्यूड, कारण हे स्टेप फंक्शन आहे बरोबर. स्टेप फंक्शन. बरं मला सांगा, जर इथं क्वेश्चनमध्ये जर त्यांनी म्हटलं असतं वेव्ह शेप ऑफ व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर आणि जर करंट विचारला असता तर कुठली आली असती वेव्हफॉर्म? जर दिलेली व्होल्टेजची वेव्हफॉर्म असती, दिलेली जर व्होल्टेजची वेव्हफॉर्म असती तर डी, करेक्ट, डी आली असती. ठीक आहे, कारण त्यावेळी फंक्शन कसं आलं असतं, टी स्क्वेअर आलं असतं. जे फंक्शन हे जे आहे ना यात बघा टी स्क्वेअर येतं, यात टी स्क्वेअर येतं. ठीक आहे, म्हणजे त्याचा राईज फास्ट असतो. ओके, लास्ट क्वेश्चन. टू वायर्स ए अँड बी ऑफ same material but different lengths L1 and L2 have the radius R and 2R. The ratio of specific resistance will be. Tricky question होता. Same material म्हटले, specific resistance always depend on material, त्यामुळे ऑप्शन बी. ओके, ऑप्शन बी. पण जर ऑप्शन जर विचारला असतं रेशो ऑफ रेजिस्टन्सेस म्हटलं असतं तर, रेशो ऑफ रेजिस्टन्सेस म्हटलं असतं तर मग तुम्हाला फॉर्म्युला वापरायला लागला असता. आर इज इक्वल टू रो एल बाय ए, रो एल बाय ए. मग बघा R2 बाय R1 इज इक्वल टू L2 बाय L1 इंटू A1 बाय A2. मग L2 ची व्हॅल्यू किती दिली आहे, 2L बाय L इंटू रेशो ऑफ स्पेसिफिक रेडियस दिल्या R आणि 2R, म्हणजेच R स्क्वेअर डिवायडेड बाय 4R स्क्वेअर. हे कॅन्सल, हे कॅन्सल, हे 1/2, म्हणजेच R2 बाय R1 ची व्हॅल्यू काय आली असती, 1/2. R2 बाय R1. हे जर रेजिस्टन्स विचारला असता तर, इफ क्वेश्चन रेजिस्टन्स बद्दल असतात तर, स्पेसिफिक रेजिस्टन्स विचारलं त्याच्यामुळं 1:1 येते.